वेलकम बॅक गाईज. सो आता आपण मूव्ह करतोय नेक्स्ट पॉईंटकडे, दॅट इज लॅपलास लॉ ऑफ अ स्पेरिकल मेम्ब्रेन. ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलात तर या पॉईंटचं नाव लॅपलास लॉ ऑफ अ स्पेरिकल मेम्ब्रेन नाही आहे, तर या पॉईंटचं नाव आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. सो सिम्पली आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिस्कस करायचं आहे की जे छोटे ड्रॉपलेट्स आणि बबल्स असतात त्यांचा शेप आहे तो स्पेरिकल का राहतो. आता ऑलरेडी तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम ऑब्झर्व केलं असेल, जे छोटे ड्रॉपलेट्स असतात किंवा बबल्स असतात ते एक्झॅक्ट स्पेरिकल असतात. ड्रॉपलेट्स जसे मोठे होत जातात, साईज वाढत जाते, तसं त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डॉमिनंट होत जातात. त्याच्यामुळे आपण स्मॉल ड्रॉपलेट्सच्या बाबतीत आपण इथे डिस्कस करणार आहोत. इवन बबल्स जर तुम्ही लार्ज बबल बघितले साईजमध्ये जे खूप मोठे असतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एअर रेजिस्टन्स त्याच्यामुळे त्याचा शेप काय होतो, चेंज होतो. त्यामुळे बबल्स पण असतील ते आपण इथे स्मॉल छोटे बबल्सबद्दल डिस्कस करणार आहोत की त्यांचा शेप आपल्याला एक्झॅक्ट कसा मिळेल, स्पेरिकल मिळेल. आपल्याला माहिती आहे की सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी आपण मॉलिक्युलर लेवलवरती डिस्कस करतो आणि मॉलिक्युलर लेवलवरती आपल्याला डॉमिनंट फोर्सेस जे असतात ते फोर्स ड्यू द सरफेस टेन्शन हे डॉमिनंट कोणला असतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे इथे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलमोस्ट काय करतो, निग्लिजिबल करतो. त्यामुळे जो फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन आहे तो प्रत्येक वेळी त्या ड्रॉप किंवा बबलचा सरफेस एरिया मिनिमाइज करायला बघतो आणि मिनिमाइज करताना आपल्याला जो लीस्ट सरफेस एरिया असलेला शेप मिळतो तो स्पेरिकल मिळतो. बट तरी पण स्पेरिकलच का, आणि जरी तो स्पेरिकल बनला तरी मग ते कोलॅप्स का नाही होत, कारण जर सरफेस एरिया मिनिमाइजच करायचा आहे तर तो कोलॅप्स झाला म्हणजे बबल्स किंवा ड्रॉप अजून छोटे छोटे होत गेले तर ते कोलॅप्स होतील आणि त्याचा स्पेरिकल शेप आहे तो मिळणार नाही आहे. मग सरफेस एरिया मिनिमाइज करताना एकदम पण तो कोलॅप्स होत नाही, पण मग त्याचा स्पेरिकल शेप राहतो. त्याचं रिझन पण काय आपल्याला बघायचं आहे. आता मेन ह्याच्यामध्ये जे फोर्सेस इन्क्लूड आहेत, 3 फोर्सेस आहेत. ओके, एक तर आपण ऑलरेडी डिस्कस केला, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. सेकंड असणार आहे फोर्स ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर आणि थर्ड असणार आहे फोर्स ड्यू टू द इंटरनल प्रेशर. ओके, मग आता ह्याच्यातले जे फोर्स ड्यू सरफेस टेन्शन आणि फोर्स ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर यांच्यामुळे जो रिझल्टंट फोर्स क्रिएट होईल हा फोर्स आपल्या जो इंटरनल प्रेशरमुळे जो फोर्स क्रिएट झाला आहे त्यांच्यापेक्षा खूप वीक आहे, त्यांच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे एकदम पण कमी नाही आहे, बट तो कमी आहे. सो इंटरनल प्रेशर काय आहे, जास्ती आहे. त्याच्यामुळे हे बबल्स आहेत किंवा ड्रॉप्स आहेत ते कोलॅप्स होत नाहीत, त्यांचा जो शेप आहे तो स्पेरिकल राहतो. मग लॅपलासने काय परफॉर्म केलेलं आहे, तर लॅपलासने हे जे इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे ते ड्रॉपसाठी सॉल्व्ह केलेलं आहे आणि त्या ड्रॉपच्या केसमध्ये इंटरनल प्रेशर किती आहे त्या ड्रॉपसाठी ते फाइंड आउट केलेलं आहे. ओके, काढलं आहे एक्सेस प्रेशर, त्याच्यानं आपल्याला इंटरनल प्रेशर आहे ते फाइंड आउट करता येणार आहे. तर ते कसं करायचं आहे ते आपण बघूया. सो आपण इथे एक ड्रॉप घेतलाय, स्पेरिकल ड्रॉप आहे हा. ओके, ज्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर. त्याचं इंटरनल प्रेशर आहे पी आहे आणि एक्सटर्नल प्रेशर आहे, बाहेरचं प्रेशर आहे ते किती आहे, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर बोला तरी चालेल, ते असेल P0 और PO. आता इंटरनल प्रेशर ह्या केसमध्ये बघायला गेला तर ते जास्ती आहे कम्पेअर्ड टू एक्सटर्नल प्रेशर. आता त्याची रिलेटेड कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण बघितलेली आहे. जर तुम्ही ड्रॉपचा विचार करत असाल, और आता हे दिलं इक्वेशन ड्रॉपसाठी, ते बबलसाठी पण पुढे नंतर कन्वर्ट केलेलं आहे, पण पहिले आपण ड्रॉपसाठी बघूया कसं आहे ते. ड्रॉपसाठी बघायला गेला तर आउटसाईडने आपल्याला जो सरफेस मिळेल तो आपल्याला कसा मिळेल, कॉन्व्हेक्स मिळणार आहे आणि इनसाइड आपल्याला सरफेस कसा मिळणार आहे, कॉन्केव्ह मिळणार आहे. आणि ऑलरेडी आपण बघितलंय की कॉन्केव्ह साईडला प्रेशर ऑलवेज काय असतं, मॅक्झिमम कम्पेअर्ड टू व्हॉट, कॉन्व्हेक्स साईड. त्यामुळे पीआय प्रेशर हे काय असेल, ग्रेटर असेल एक्सटर्नल प्रेशर P0 पेक्षा. त्याच्यामुळे आपल्याला जे एक्सेस प्रेशर मिळेल म्हणजे एक्साचं जे प्रेशर असेल ते किती असेल, तर PI मायनस P0. ओके, सो इनिशियल रेडियस किती होती त्या ड्रॉपची, R. त्या ड्रॉपची आपण समजा थोडी साईज वाढवली, त्याच्यामुळे त्याची रेडियस आहे ती R पासून ते R प्लस डेल्टा रेडियस झाली. म्हणजे पहिल्या रेडियस फक्त किती होती, R होती, आता रेडियस किती झाली होती, R प्लस डेल्टा R झाली आहे. ओके, मग आता त्याच्यावर आपण काय फाइंड केलं तर सरफेस एरिया फाइंड केला. तर बघा इथे दिसताना सर्कल दिसतो, त्यामुळे सर्कलचा एरिया यूज नाही करायचा, आपल्याला काय यूज करायचा आहे, ड्रॉपचा शेप कसा असेल, स्पियर. त्यामुळे आपल्याला काय
करायचं आहे, स्पिअरचा सरफेस एरिया करायचा आहे. आणि स्पिअरचा सरफेस एरिया इनिशियल जेव्हा त्याचा रेडियस आर असेल, इनिशियल सरफेस आपल्याला किती मिळेल, A1 इज इक्वल्स टू 4πr². बरोबर आहे. बट त्या रेडियस किती वाढली आहे, डेल्टा आरने वाढली आहे, राईट. सो रेडियस किती झाली त्याची, आर प्लस डेल्टा आर. त्याच्यामुळे त्याची फायनल आपल्याला जो सरफेस एरिया मिळेल, ऑफकोर्स तो पण स्पिअरचाच यूज करायचा आहे. 4π ॲज इट इज आहे. रेडियस आता किती मिळाले, आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर. आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला एक्सपांड करायचं आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखं. सो आपल्याला त्याचं एक्सपान्शन काय मिळेल, आर स्क्वेअर प्लस 2 इंटू आर इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. सो 4π ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन काय मिळालं, 4πr² प्लस 8π डेल्टा आर प्लस 4π इंटू डेल्टा आर स्क्वेअर. 4π ने जस्ट ह्या होल टर्मला काय केलंय, मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. आता त्याच्यामध्ये डेल्टा आर आपल्याला माहिती आहे खूप स्मॉल आहे, आणि जर व्हॅल्यू स्मॉल असेल, क्लिअर आहे, तर त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला ती अजून व्हॅल्यू काय मिळते, स्मॉल मिळते. सो म्हणून आपण काय केलंय, डेल्टा आर स्मॉल आहे त्यामुळे डेल्टा आर स्क्वेअर ही टर्मच आपण काय करून टाकली, निग्लेक्ट करून टाकली. सो देअरफॉर आपल्याला इक्वेशन काय मिळालंय, A2 इज इक्वल्स टू 4πr² प्लस 8π डेल्टा आर. हा जो सेकंड पार्ट होता इकडला 4π इंटू डेल्टा आर स्क्वेअर, हा पार्टच आपण काय करून टाकला, निग्लेक्ट कॅन्सल करून टाकला. सो therefore increase the surface area DA तुम्ही डेल्टा यूज करा किंवा DA यूज करा, काही यूज केलं तरी चालेल. सो इथे आपण पाहते DA यूज करूया. सो DA इज गिवन बाय DA इज इक्वल टू म्हणजे चेंज इन एरिया और इंक्रीज इन एरिया आपल्याला काय मिळणार आहे, A2 मायनस A1, कारण फायनल एरिया सरफेस एरिया ग्रेटर आहे, पहिला इनिशियल कमी आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळेल, A2 मायनस A1. सो दिस इज A2 अँड दिस इज A1. ओके. सो आपल्याला काय मिळेल, A2 मायनस A1. A2 ची व्हॅल्यू पुट केली 4πr² प्लस 8π डेल्टा प्लस मायनस काय मिळालं, 4πr². आता ह्या इक्वेशन मध्ये बघितलं तर बघा 4πr² प्लस आणि 4πr² मायनस काय होणार आहे, कॅन्सल, राईट. आता नेक्स्ट इक्वेशन आपण राहिलं काय, DA ची व्हॅल्यू किती मिळाली, 8πr डेल्टा. मग आता आपण सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं रिलेशन बघितलं होतं. ते रिलेशन असं होतं, DW इज इक्वल्स टू T इंटू DA. सो DA ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली, ड्रॉपसाठी किती मिळाली बघा, ही व्हॅल्यू ड्रॉपसाठी हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा, आपल्याला इक्वेशन पुढे यूज होणार आहे. DA काय मिळालं, T इंटू 8π डेल्टा. आता ड्रॉपसाठी मी का लक्षात ठेवायला सांगतोय, कारण ड्रॉपला जो सरफेस एरिया आहे तो आउटसाइड सरफेस असणार आहे. जर बबल असतं तर इनसाइड सरफेस एरिया पण असतं, आणि तो एरिया आपल्याला काय करायला लागला असता, डबल करायला लागला असता. सो बबल असता तर एच्या इथे काय किती आलं असतं, डबल आलं असतं, इंटू अजून 2 झालं असतं, आणि इनसाइड सरफेस एरिया पण आहे, कारण DA किती झालं असतं, डबल झाला असता, त्यामुळे तो किती झाला असता, 16πr इंटू डेल्टा आर झाला असता. बट ड्रॉप आहे म्हणून इक्वेशन काय आहे, 8π T इंटू 8π डेल्टा, इक्वेशन नंबर 4. आता हे इथपर्यंत मेन इक्वेशन पर्यंत यायचं आपल्याला. आता मेन इक्वेशनचा दुसरा पार्ट चालू होतोय, क्लिअर आहे. हे आपल्याला मिळालं सरफेस एनर्जीचं इक्वेशन. बट आपल्याला माहिती आहे की सरफेस एनर्जी आपल्याला जे इक्वेट करायची आहे ती कोणाच्या सोबत, सरफेस एनर्जी सोबतच इक्वेट करायला लागेल, किंवा आपल्याला एनर्जी किंवा वर्क त्यांच्या सोबत इक्वेट करायला लागेल. मग आता हे इक्वेशन 4 पर्यंत आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट इक्वेशन घ्यायचं आहे वर्क डनचं. आपल्याला माहिती आहे की वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्यामुळे आपण इक्वेशन रिप्लेस केलं, DW इज इक्वल्स टू F इंटू DR. ही डेल्टा आर और डेल्टा आर आपण काय घेतली, त्याची डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली आहे. बट फोर्सचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे, दॅट इज प्रेशर इंटू एरिया. फक्त प्रेशर आपण काय कन्सिडर केलंय, एक्सेस प्रेशर, आणि एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज PI मायनस P0, कारण इंटरनल प्रेशर काय आहे, ग्रेटर आहे कम्पेअर्ड टू द एक्सटर्नल प्रेशर. सो एक्सेस प्रेशर इज नथिंग बट PI मायनस P0, आणि एरियाला आपण घेतलंय A, आणि डेल्टा आहे तो ॲज इट इज डेल्टा आर आहे. त्याच्यानंतर PI मायनस P0 तसेच येणार आहे, A ची व्हॅल्यू काय येणार आहे, 4πr², आणि त्याच्यानंतर डेल्टा आर आहे तो ॲज इट इज डेल्टा आर येणार आहे. ओके. मग आता इक्वेशन हे दोन आपल्याला कम्पेअर करायचे, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5, कारण दोघांचे LHS काय आहेत, DW आहेत, राईट. सो त्याला आपण कम्पेअर केलं तर आपल्याला इक्वेशन हे मिळेल बघा, PI मायनस P0 इंटू 4πr² इंटू डेल्टा आर. कोणाची इक्वल घेतलं, T इंटू 8π डेल्टाच्या कम्पेअर केलं तर ऑफकोर्स डेल्टा आर जर कॅन्सल झालं, त्याच्यानंतर इथला एक R कॅन्सल झाला, इथला R एक कॅन्सल झाला, पाय कॅन्सल झालं, त्याच्यानंतर 4 2 जा 8 आपल्याला मिळाले, आणि PI मायनस P0 इथे एक R राहिला, लक्षात ठेवा. सो PI मायनस P0 इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालं, 2T/R. आता जर इंटरनल प्रेशरचं काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हा मायनस P0 तिकडे गेला तर काय होईल, प्लस होईल, राईट. सो आपल्याला बघा PI इज इक्वल्स टू 2T/R इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळेल,
प्लस P0 मिळेल. आणि जर हेच इक्वेशन यूज करायचं एक्सेस प्रेशरचं इक्वेशन काय मिळेल, PI मायनस P0 इज इक्वल्स टू 2T/R. जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ड्रॉप्स आणि बबल्स हे कोलॅप्स काय नाही होत आहे, तर त्याच्यामध्ये 3 फोर्सेस इन्क्लूड आहेत. एक आहे फोर्स ड्यू टू द काय असणार आहे, इंटरनल प्रेशर, म्हणजे तो असेल PI, क्लिअर आहे. नंतर असेल फोर्स ड्यू टू द, हे इक्वेशन प्रेशरच्या फॉर्ममध्ये आहे पण ते तुम्ही फोर्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकता. कन्वर्ट केलेलं नाही, यूज करायचे प्रेशरच्या फॉर्ममध्ये. दुसरा असेल फोर्स ड्यू टू द एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे असणार आहे दॅट इज P0. आणि फोर्स ड्यू द सरफेस टेन्शन म्हणजे काय असणार आहे, तर 2T/R. मग आता त्याच्यातली मायनस P0 साईन जर तिकडे गेली तर ती काय झाली, प्लस झाली. म्हणजे ती आपल्याला साईड काय मिळते, तर लेस मिळते. ही व्हॅल्यू काय आहे, इनसाइड प्रेशर काय ग्रेटर आहे, इथे इक्वल टू आले, ते बॅलन्स झाले. बट ऍक्च्युअल मध्ये ड्रॉप्स अँड बबल्स फॉर्म का होतात, कारण इंटरनल प्रेशर आपल्याला काय मिळतं, ग्रेटर मिळतं. ते जर इंटरनल प्रेशर जर कमी झालं तर ऑफकोर्स ड्रॉप्स अँड बबल्स काय होतील, कोलॅप्स होतील. सो हे इक्वेशन होतं लॅपलास लॉ ऑफ अ स्पेरिकल मेम्ब्रेन. कोणासाठी होतं, तर ड्रॉपसाठी होतं. तेच आपल्याला बबलसाठी इक्वेशन कन्वर्ट करायचं आहे, तर तसे आपल्याला काय करायला लागेल, तर मगाशी सांगितलं 8च्या इथं आपल्याला काय लागेल, 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे तो काय 16 होईल. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला इक्वेशन काय मिळेल, dw इज इक्वल टू T इंटू 16 पाय डेल्टा. अगेन ते इक्वेशन कम्पेअर केलं तर सगळ्या टर्म कॅन्सल होतील. आता 16 इथे, तर इथे किती येईल, 4 येईल. सो इक्वेशन आपल्याला काय मिळेल, PI मायनस P0 इज इक्वल टू 40/R. बबलसाठी तो 16 का आला, कारण एरिया काय झाला, डबल झाला. आउटसाइड तर ड्रॉपच्या केसमध्ये होता, बबलच्या केससाठी इनसाइड पण असणार आहे. सो हे होतं आपलं लॅपलास लॉ ऑफ अ स्पेरिकल मेम्ब्रेनसाठीचं इक्वेशन 3 मार्क्स पर्यंत बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. IMP इक्वेशन आहे, त्याच्यावरती न्यूमरिकल्स पण विचारले गेलेले आहेत.